कारण सभा म्हटल्यानंतर कसं होतं की आम्ही व्यासपीठावरती असतो, तुम्ही खाली असता, आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोलून मोकळं होतो, तुम्ही आपले गपगुमान ऐकता आणि निघून जाता. आता मी तुमचं ऐकायला लागलो, कारण आजपर्यंत तुम्ही आमचं खूप ऐकलं, पण तुमचं कोणीच ऐकत नाही. ठीक आहे, मी मुख्यमंत्री होतो, माझ्या मनातही नव्हतं, पण तुमच्या आशीर्वादाने अनपेक्षित मुख्यमंत्री झालो. आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं माझं जे कर्तव्य होतं ते म्हणजे जी मागणी मी अनेक वर्षांपासून करत होतो त्याच्यासाठी आपल्याला कल्पना आहे. त्यावेळेला मनमोहन सिंग पंतप्रधान होते, आपले पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते, आणि देता की जाता अशा मोठ्या सभा आपण घेतल्या होत्या. माझ्या आठवणीमध्ये पहिल्या प्रथम किंवा अनेक वर्षांनी कर्जमाफी ही आपण घेतलेल्या सभांमुळे झाली, ती देशाच्या सर्व शेतकऱ्यांना. आणि नंतर मी जेव्हा मुख्यमंत्री झालो, माझ्या मनात हे झालं की आपण बोलत आलो, मागणी करत आलो, आता मी स्वतः बसले ना, मग आता तू कर. कोणी माझ्याकडे मागितलं नव्हतं. मी कोणतीही समिती नेमली होती, ना परदेशी समिती ना स्वदेशी समिती, ना कसला अभ्यास केला ना काही केलं. माझ्यावरती जे अनेक जण टीका करतात ते खरं आहे, मला शेतीचं काय कळतं नाही, काही कळत नाही, पण मला शेतकरी कळतो, शेतकऱ्याचं हृदय कळतं आणि शेतकऱ्याचं आयुष्य कळतं. म्हणून मी कर्तव्य बजावलं आणि 2 लाखापर्यंत पीक कर्ज मी तुम्हाला मुक्त केलं होतं. मिळाली होती की नव्हती? आणि इकडे चॅनलवाले जसं तुम्ही आपलं पॅकेज मिळालं नाही सांगता, तसं आपल्या काळात ती कर्जमुक्ती मिळाली होती की नाही? त्याच्यानंतर जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्या बाबतीत एक थोडासा घोळ नक्की झाला, कारण कोरोना आला. आपण नियमित कर्ज परतफेड करणाऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन राशी जाहीर केली, ती द्यायला सुरुवात केली, आणि या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं आणि डोक्यावर बसले. ठीक आहे, त्या राजकारणात मी काय जातो, पण हा मतदारसंघ, या मतदारसंघाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. हा मतदारसंघ ओळखला जातो तो केशवरावांचा मतदारसंघ. आणि केवळ इकडे आलोय म्हणून मी बोलत नाही, पण केशवरावांचं भाषण मी त्यावेळेला विधानसभेच्या बाल्कनीत बसून ऐकलं होतं. केवळ केशवराव बोलतात म्हणून तुम्हाला पण माहिती. एक आवाज त्यांचा सुरू झाला की सभागृहामध्ये टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता असायची, आणि अख्खं सभागृह केशवराव गणाळून टाकले. असा हा लढवया माणूस, त्याचा मतदारसंघ. या मतदारसंघाने रडायचं नाही, हा मतदारसंघ लढला पाहिजे. त्याच्यानंतर रोहिदास आपले आमदार झाले, आता तर धोंडगे कुटुंबीय परत आपल्यासोबत जोडले गेले. ताकद तुमच्यात आहे, पण ती ताकद वापरली पाहिजे. तुम्ही असून माझ्यावर गेले, पण अरे असून तुमचा आहे, मला काही पाहिजे हक्क येणार. ओढा कसा ओढायचा तो तुम्हीच ओढला पाहिजे. तुम्ही ओढत नाही हे तुम्ही ओढा हे सांगायला मी आलेलो आहे. तुम्ही काय करता, सरकार शक्तिशाली आहे, अरे पण तुमच्या समोर कोणाची शक्ती किती चालू शकते, हे काय म्हणजे काय उत्तर करताय? नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.